नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या या व्हिडिओमध्ये घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड ट्रिक्स मी घेऊन आलेली आहे. रोजची अवघड वाटणारी कामे सहज सोपी होण्यासाठी या टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. चला थोडाही उशीर न करता आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आणि याची आपली पहिली टिप आहे दुधावरच्या या साईविषयी. पहा, तूप बनवण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण ही साय गोळा करून ठेवत असतात. आता दुधावरची ही साय जमा करण्यासाठी बरेच जण साधा चमचा वगैरे वापरतात. परंतु त्यामुळे होतं काय, साईसोबत थोडंसं दूध सुद्धा यामध्ये येतं. परंतु असं न करता तुम्हाला सुद्धा दुधावरची जर एखादी साय गोळा करायची असेल तर त्यासाठी चमचा नाही, तर अशी स्वच्छ एखादी चहाची गाळणीच घ्यायची आणि त्याने दुधावरची जी साय आहे ती गोळा करायची. त्यामुळे काय होतं, अजिबात सुद्धा एक्सेस दूध येत नाही. फक्त दुधाची ही जी साय आहे ती या चहा गाळणीमध्ये मिळते. आता ही दुधाची साय आपण ज्या डब्यामध्ये जमा करून ठेवतो, बरेच जण काय करतात, नॉर्मल फ्रिजमध्ये या साईचा डबा असा झाकून ठेवतात. थोडंसं जरी 2-3 दिवस यापासून तूप बनवायला उशीर झाला तर बराच वेळ काय होतं, हे तूप अगदी आंबट होऊ लागतं. त्यापासून तूपही चांगलं बनत नाही. मग यासाठी एक छान ट्रिक तुम्हाला करायची आहे. साई जमवलेला हा जो डब्बा आहे ना, तो आपल्याला फ्रिजमध्ये नाही तर फ्रीजच्याच फ्रीझर सेक्शनमध्ये, म्हणजे जिथे आपण आईस्क्रीम, बर्फ वगैरे साठवतो त्या सेक्शनमध्ये ठेवायचा आहे. ज्यावेळेस यापासून तुम्हाला तूप बनवायचं आहे त्यावेळेस फक्त काही मिनिट आधी हा बाहेर काढला की त्यापासून तुम्ही सहज तूपही बनवू शकता. असं केल्यामुळे ही जी साई आहे ती बरेच दिवस अशीच फ्रेश राहते, आंबट वगैरे सुद्धा होत नाही. तर साईच्या या दोन्ही ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगायला विसरू नका. आपली पुढची टिप आहे पेन्सिल शार्पन करण्याविषयी. पहा, घरात मुलं अभ्यास करत असताना त्यांना पेन्सिल वगैरे शार्पन करायची असते. त्यावेळेस काय होतं, पेन्सिलचा हा जो कचरा आहे, जिथे मुलं अभ्यास करत असतात तिथेच टाकून देतात. बऱ्याच वेळेस स्कूलमध्ये असताना वगैरे कंपॉसमध्ये वगैरे असेच ते टाकून देतात. मग अशा वेळेस नंतर हे स्वच्छ करण्याचं एक्स्ट्रा काम आपलं वाढतं. मग असं होऊ नये यासाठी जे कुठलं शार्पनर आहे त्याला एखादा असा मोठा बलून तुम्ही मुलांना लावून देऊ शकता आणि स्टडी टेबलवरती तुम्ही तो ठेवू शकता. ज्यावेळेस मुलांना अशी पेन्सिल शार्पन वगैरे करायची आहे, त्याचा जो काही कचरा जमा होणार आहे, याच बलूनमध्ये तो जमा होणार आहे. त्यामुळे पेन्सिल शार्पन करून झाल्यानंतर बराचसा कचरा ज्यावेळेस या बलूनमध्ये जमा होईल, त्यावेळेस एकदाच हा बलून तुम्हाला कचऱ्याच्या डब्यात रिकामा करायचा आहे. असं केल्यामुळे तुम्ही पाहाल, रोजच्या रोज हा पेन्सिल शार्पन केलेला कचरा स्वच्छही करावा लागणार नाही, मुलांचं डेस्क सुद्धा खराब होणार नाही. वाटल्यास हे बलून लावून शार्पनर तुम्ही मुलांना स्कूलमध्ये सुद्धा देऊ शकता. आपली पुढची टिप आहे फ्रीज विषयी. पहा, आपल्या फ्रीजमध्ये असलेले हे ग्लास पॅनल्स, त्या ग्लास पॅनल्सवरती फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ सांडू नये, हे पॅनल्स खराब होऊ नये यासाठी आपण सगळेच या ग्लास पॅनलवरती असे शीट्स पसरून ठेवत असतो. त्यामुळे काय होतं, पदार्थ जरी सांडला तरी ग्लास पॅनल्स काही खराब होत नाही. हे शीट्स जर खराब झाले तर ते आपल्याला सहज स्वच्छही करता यावे यासाठी या शीट्सचा आपण जास्तीत जास्त वापर करतो. परंतु मी बऱ्याचशा फ्रीजमध्ये असंही पाहिलंय की हे जे ट्रान्सपरंट शीट्स मी इथे दाखवलेले आहेत त्याऐवजी बरेच जण अगदी डार्क रंगाचे खूप डिझाईन असलेले कलरफुल शीट्स फ्रीजमध्ये लावतात. आणि त्यामुळे होतं काय, हे तुम्हाला पुढच्या इमेजमध्येच दिसेल. पहा, या इमेजमध्ये ट्रान्सपरंट शीटचा वापर न करता अगदीच डार्क रंगाच्या कलरफुल शीटचा वापर केलेला आहे. त्यामुळे तुम्ही पाहताय अगदी फ्रीज सुद्धा खूप असं अंधार असल्यासारखं, कॉम्पॅक्ट असल्यासारखं वाटतंय. अजिबात सुद्धा फ्रेश वाटत नाही. डार्क शीट्स वापरल्यामुळे तुम्ही पाहताय या फ्रीजच्या वरती किंवा खालच्या सेक्शनमध्ये जे काही पदार्थ आपण ठेवलेले आहेत ते सुद्धा सहज दिसूनही येत नाही. तर ट्रान्सपरंट किंवा डार्क रंगाचे शीट्स वापरण्याच्या या टिप्स तुम्हाला कितपत योग्य वाटतायत? ही टिप तुम्हाला जर उपयोगाची वाटली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही टिप जास्तीत जास्त तुमच्या जवळच्या लोकांना सुद्धा शेअर करा. चला आपल्या पुढच्या टिपकडे वळूया. आपली नेक्स्ट टिप आहे लसूण सोलण्याविषयी. पहा, प्रत्येक पदार्थासाठी हवा असतो तो आपल्याला सोललेला लसूण. आता लसूण सोलायचा म्हणजे अगदी कंटाळवाणं काम, कारण लसूण सोलताना नखांची, बोटांची आग होते. त्यामुळे लसूण सोलायला आपल्याला खूप कंटाळा येतो. परंतु आज एक अशी ट्रिक आपण पाहणार आहोत, त्यामुळे लसूण सोलणं आपलं अगदी सहज आणि सोपं होणार आहे. आणि यासाठी आपल्याला लागणार आहे आपल्या किचनमध्ये असलेलं हे विस्कर. पहा, एखादं बॅटर किंवा एखादं पीठ, ऑमलेट वगैरे व्यवस्थित मिक्स व्हावं यासाठी लहान मोठ्या आकाराचे विस्कर आपल्या किचनमध्ये हे असतातच. त्याचाच वापर आपल्याला करायचा आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या विस्करमध्ये आपल्याला हे लसूण असे अडकवायचे. यानंतर गॅसच्या फ्लेमवरती हे लसूण आपल्याला अगदी काही सेकंदासाठी असे रोस्ट करायचे. पहा, खूप आपल्याला इथे जाळायचे नाहीयेत किंवा अगदी रंग त्याचा बदलायचा नाही. हलके आपल्याला ते गरम करायचे आहेत.
त्यामुळे फक्त काही सेकंदच आपण हा लसूण असा गॅसवरती गरम केला. हा लसूण बऱ्यापैकी गरम आहे, थोडासा थंड होऊन द्यायचा आणि यानंतर तुम्ही पाहाल गरम केल्यामुळे हा जो लसूण आहे पटकन फोडलाही जातो. त्याचबरोबर लसणाची जी साल आहे, जो पाचोळा आहे, तो सुद्धा लसणापासून अगदी सहज सेपरेट होतो. आणि सगळ्यात अवघड काम म्हणजे नखाने याची जी साल आहे ती काढणं आपल्याला नेहमी वाटतं, परंतु तुम्ही इथे पाहताय गरम केल्यामुळे लसणाची साल सुद्धा अगदी सहज आणि पटापट निघते. काही सेकंदातच लसूण भाजल्यामुळे याची साल निघण्यास मदतही होते आणि त्यामुळे आपले नख किंवा बोटही दुखत नाहीत, त्यांना त्रासही होत नाही. तर लसूण सोलण्याची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. आपली पुढची टिप आहे एखाद्या लिक्विड किंवा अशा तेलांविषयी. पहा बऱ्याच वेळ मार्केटमधून आपण एखादं लिक्विड म्हणा किंवा असे तेलाचे जे पाऊच आणतो ते एखाद्या डब्यात आपल्याला टाकायचे असतात. त्यामुळे डायरेक्टली हे जर असेच ओतायला गेले तर हे जे तेल आहे किंवा एखादं पातळ लिक्विड वगैरे आहे ते ओतताना यामधून सांडतं, बराच वेळ ते वायात जातं. म्हणून ते असंच कुठल्याही डब्यामध्ये ट्रान्सफर करण्याच्या आधी तुम्ही एखाद्या जुन्या प्लॅस्टिकच्या बॉटलचा उपयोग करू शकता. आता तुम्ही म्हणाल तो कसा? तर पहा प्लॅस्टिक बॉटलचा हा जो पुढचा भाग आहे जिथे बॉटलचं झाकण असतो तो मी इथे कापून घेतलेला आहे. आता ऑइलच्या या कॅनवरती प्लॅस्टिकच्या बॉटलचा हा कट केलेला पार्ट आपल्याला ठेवायचा आहे आणि यामधून कुठलंही तेल म्हणा किंवा कुठलंही लिक्विड तुम्हाला जर ओतायचं असेल तर याच्या मदतीने तुम्ही ओतू शकता. एक प्रकारच्या नरसाळ्याचं म्हणजे फनेलचं काम ही प्लॅस्टिक बॉटल करणार आहे. आणि एकदाच बनवून बरेच वेळ तुम्ही ही वापरूही शकता. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आपण तयार केलेली आहे. प्लॅस्टिक बॉटलचा असा छान उपयोग तुम्ही नक्कीच करू शकता. तर प्लॅस्टिक बॉटलचा असाही उपयोग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आजच्या या व्हिडिओमध्ये जेवढ्या काही टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यातली कुठली टिप तुमच्यासाठी नवीन आणि उपयोगाची ठरली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आजचा हा व्हिडिओ, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच नवीन आणि तितक्याच उपयुक्त टिप्स अँड ट्रिक्स पाहण्यासाठी सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.